शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, यंदा एवढा पाऊस काळ झाला की अक्षरशः पूर्णपणे जमीन आपली काळीची जमीन आहे, भारी जमीन आहे. तुम्ही स्पष्टपणे मोबाईलमध्ये बघू शकता. तर वापसा कंडिशनच व्हायना आणि आपल्याला लावायचा होता ऊस. तर घाई गडबड करून समजा कोणताच निर्णय व्यवस्थित होत नाही. आता बऱ्याच समजा आमच्या बाजूच्या गावामध्ये शेतकऱ्यांनी कोणी समजा ऊस लावल्यानंतर उगाले नाही. मग त्यांनी काय केलं, ऊस मोडून डबल ऊस लावले. कोणी काय केलं आहे, आहे ते रोप आणलेत कॅरेटमधले आणि डबल त्याच्यामध्ये तूट सांधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण तसं न करता शेतकरी बंधूंना थोडा लेट केलं. म्हणजे एकदम समजा नोव्हेंबरमधल्या 28 तारखेला आपण ऊसाची लागण केली. लागण केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 5 फूट अंतर आहे सरीच्यामधलं. ऊसाची जात आहे आपण एक खर्चा वाढण म्हणून समजा 8005 जातीचा ऊस आता खराब झाला आहे, पहिल्यावर नाही राहिला. पण त्याच ऊसाची लागण केली. लागण केल्याच्यानंतर आजच्या तारखेला शेतकरी बंधूंनो एक 3 महिने कंप्लीट होऊन गेले. तर 3 महिन्याच्या काळामध्ये काय केलं माहिती का, आपण 2 वेळेस ह्याच्यामध्ये उपटतण केलं आणि 1 वेळेस काय केलं शेतकरी बंधूंनो की तणनाशक घेतलं. तणनाशकामध्ये मी आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, काय नाही, एक आलेला अनुभव मी तुम्हाला प्रामाणिकपणे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. IMAX आणि 2,4-D घेतली. इतकं ऊसाचं वाढलं म्हणतात की पूर्णपणे ऊस पिवळा पडला, त्याचे पानं करपले, त्याची वाढ खुंटली. अगदी हे काम कवर चाललं माहिती का, 1 महिनाभर कसलंच मन लागत नव्हतं. पण एक समजा आपली बी समजा जिद्द आहे, आपली चिकाटी वृत्ती समजा, मग आपण घाई गडबडीमध्ये कोणता निर्णय घेतला नाही. आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण काय केलं माहिती का, थोडं ठाम मत घेऊन आपण निर्णय घेऊन थोडं ठाम राहिलो. तर ठाम राहिल्यानंतर आज अशी ऊसाची कंडिशन आहे, अजून कोणची पाळी नाही फिळी नाही काय नाही. आता आपल्याला वापसा कंडिशन चांगली झाल्यानंतर सुरू करायची. तर पूर्णपणे मी तुम्हाला ऊस दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकच नंबर ऊस जमला आहे बरं का. आता दोन्ही सरीच्यामधलं अंतर 5 फूट आहे. 5 फुटामध्ये जवळजवळ 2 पानं जर हातात धरले का आपण, तर अक्षरशः ते एकामेकाला लागणारच आहे. हे बघा हे पूर्ण. आणि हेच जर सरी तुम्हाला 4 फूट असायली, 4.5 फूट असायली ना, ऊस अजून चांगला दिसायला, कारण अंतर कमी. आता हे अंतर जास्त आहे. जास्त अंतर असल्यामुळं आता हे जे झाड आहे का, हे बघा पानाचा शेंडा जर उचलला तर कंप्लीट माझ्या एक खांद्यापुस्तवर येत आहे बघा. म्हणजे ऊसाची ग्रोथ बी चांगली, वाढी बी चांगली. आता खर्चाचा प्रश्न तुम्हाला सांगतो काहीच नाही. 3 महिन्याच्या काळामध्ये 5 ते 6 पाणी झालेले. पाणी बी कमी केलं तर, कारण जमिनीत खाली भरपूर वर आहे. वरचं वाळत आहे. वरच्या ह्या दांडाने आपण पाणी दिलेलं आहे उचल टपूमध्ये. बाकी काय नाही. राहिला रासायनिक खताचा डोस 1.5 पोतं दिलेलं आहे. ते बी आपला मानस नव्हता. पण काय होतं, एखाद्या गोष्टीमध्ये कसं, एखाद्याने समजा लयच भेव घातलं, एखादा धट माणूस आहे समजा, त्याला म्हणलं समजा आपण तू जाय बाबा त्या चिचाखाली, तो या दम येतं, तिथं कुठं हाडळ राहते, तिथं कुठं भूत राहतंय. मग न भ्यानारा माणूस काय होतं माहिती का, भेव लागतोय. कारण काय होतं माहिती का, आपल्या मेंदूमध्ये इतकी ताकद आहे. जसा मेंदू आपला विचार करीन की तसं ते घडतं आहे. एवढा आपला मेंदू पॉवरफुल आहे. ती एक गोष्ट आहे बघा, मला काही आठवाय नाही. ते झाडं असते बघा कोणतं तरी, त्या झाडाखाली जसं म्हणेन तसं होतं आहे. मग खाऊन पिऊन चिंतामणी नावाचं झाड आठवला. चिंतामणी झाड नावाचं 3रीला का 4थीला होतो मी. त्या झाडामध्ये आता सांगतोच हो द्या एवढं मोठा. तर त्याच्यात काय होते माहिती का, वाटसरू काय होते माहिती का, वाटाने चलत असते. बहुतेक तुम्हाला माहीत असेल, ज्या शेतकरी बांधवाला माहीत नसेल त्यांच्यासाठी गोष्ट. वाटसरू चालताना दमतं आहे. ते दमत असताना काय होते माहिती का, एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबते. दुपारचा पारा असते, उन्हाळा दिवस असते, 12-1चा टाईम असते. मग ते थांबल्याच्या नंतर त्या चिंतामणी झाडाच्या खाली बसते. बसल्याच्या नंतर त्याच्या मनात काय येतं माहिती का, की या झाडाखाली गार पाणी असावं डेऱ्यातला. लगेच डेरा पाणी हजर पित आहे पोट भरून. प्यायल्याच्या नंतर त्याच्या मनात काय येतं, पंचपक्वानाचं ताटात जर जेवण असतं का, अजून भारी झालं असतं. लगेच ताट हजर. आता जेवतोय पोट भरून, सगळा ढेकर पिकर देतोय. पुन्हा त्याच्या मनात काय येतं माहिती का, की आता एक गादी पाहिजे इथं. म्हणजे एक काय करू आपण, मस्तपैकी एक झोप घेऊ, आराम करू आणि पुढच्या गावाला जायला आपण प्रस्थान करू. लगेच गादी उशी लोडगीड काय लागेल ते लगेच हजर. गादीवर आडवा झाला की पळ्या त्याच्या लक्षात काय येतं माहिती का, कारण चिंतामणीचा अर्थ आहे बघा, चिंतेलेला देणारा मनी. म्हणजे तुमच्या चिंतनात जी गोष्ट येईल ती गोष्ट तुम्हाला 100% ते झाड देत आहे, असं त्या झाडाचं नाव आहे. एक समजा पुराणात समजा ग्रंथामध्ये ह्याच्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट आहे ती. पळ्याच्या नंतर आडवा झाल्याच्यानंतर त्याच्या मनात काय येते शेतकरी बंधूंनो बरं का, बाबा इथं भूत तर नसन, बरं मनला म्हणू द्या, लगेच भूत बी हजर झालं. मग वाईट विचार कशाला करायचा. आता इतक्या गोष्टींमध्ये त्यांनी जर नोटीस केला असता, आपण म्हणेन तसं घडायले, मग का वाईट बोलायचं न गं. ते काय म्हणते माहिती का माणूस, आता मला खाऊन तर टाकणार नाही, लगेच खाऊन टाकते. लगेच त्या माणसाचा जीव जाते.
मग तसं समजा आपण जसं विचार करतो तसे घडत राहते. अगर जसे प्रयत्न करतो तसा त्याचा रिझल्ट भेटते. मात्र संघर्ष करावं लागते, दम धरावं लागते आणि हळूहळू गोष्टी आपल्या साध्य करावं लागतात. आता शेतकरी बंधूंनो थांबतो. धन्यवाद. राम राम.